10 एप्रिल 2025ची ती तारीख होती. सायंकाळचे साधारणतः 6 वाजलेले असतील. या वेळेला प्रेमचंद घरी आला अचानक. त्यावेळेला त्याच्या सुनेनं दरवाजा उघडला. बघितलं तर त्याचा सासरा एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत एक भिकारी टाईपची महिला होती. त्यावेळेला तिने त्या दोघांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि तिच्या सासऱ्याला आत बोलवलं. त्या महिलेला टोपल्यातून 2 भाकऱ्या आणून दिल्या. प्रेमचंद म्हणला की भाकरी ताज्या आण किंवा ताज्या कर, नसतील तर. ती महिला त्या ठिकाणी 2 मिनिटं शांत बसली. सासरा होता, काय बोलू शकत नव्हती. त्या ठिकाणी तिने 2 भाकरी ताज्या केला, तिला भाकरी दिल्या. त्या ठिकाणी ती महिला निघायला लागते. त्यावेळेस प्रेमचंद म्हणला की तुझ्या कपाटातल्या 2 चांगल्या साड्या आणून हिला दे. आता त्या महिलेने ती पण केलं. काही वेळानंतर त्याने विचारलं की तू काही वेळापूर्वी त्या कचरा पेटीतली भाकर काढून खात होती, त्याचं काय कारण आहे? त्यावेळेला त्या भिकारी महिलेने त्या प्रेमचंदला तिची कहाणी सांगितली. तिची कहाणी ऐकून तो रडायला लागला आणि त्याच्या सुनेला म्हणला की पोरी, आता ही आपल्यासोबतच राहील. हिला अंघोळ करायला ती बाथरूम सांग आणि तुला काय काम करून घ्यायचं असेल तर हिच्याकडून करून घे. प्रेमचंदच्या घरी पहिल्यापासूनच एक नोकरानी काम करत होती. त्यामुळे तिची सून तिला म्हणते की ठीक आहे, काय हरकत नाही. आता ती महिला त्या ठिकाणी राहू लागते. काही दिवसानंतर गावामध्ये अफवा पसरते. या प्रेमचंदने वयाच्या 70व्या वर्षी एक भिकारीण घरात आणली. 65 वर्षे वय आहे तिचं आणि तिला गर्भवती केले. आता ही सगळी बातमी त्या प्रेमचंदच्या पोरापर्यंत पोहोचली. त्याने बापाला म्हणला की या महिलेला बाहेर काढ घराच्या. आता त्या महिलेची कहाणी अशी काय होती की त्यामुळे प्रेमचंद म्हणला की नाही, माझ्या बहिणीसारखी आहे, मी तिला हकलून देऊ शकत नाही. त्यावेळेला त्याचा पोरगा म्हणला की मला माहिती आहे ना, तुझं लफडं सोबत आहे, त्यामुळे तू असं म्हणतोय. प्रेमचंद त्यावेळेला त्याच्या पोराची एक कानाखाली मारतो, पण त्याचं पोरगं त्या ठिकाणी ऐकण्यासाठी काहीच तयार नव्हतं. तो त्याची बॅग भरतो, त्या महिलेची पण कापडं त्याच्यामध्ये टाकतो, दोघांना घराच्या बाहेर हकलून काढतो. प्रेमचंद घराच्या बाहेर बसलेला होता, रडत होता. तिथं आसपासची माणसं त्या ठिकाणी जमा झाली. वयोवृद्ध असलेली, प्रेमचंदाचे मित्र असलेली लोक त्या पोराला म्हणू लागले की तू हे चुकीचं करतोय, तुला माहिती आहे का नेमकं काय विषय आहे? प्रेमचंद म्हणत होता की नका सांगू, राहू द्या. पण त्यांनी काय ऐकलं नाही. अशी काही कहाणी, असं काही गुपित सांगितलं प्रेमचंदच्या पोराला. त्या प्रेमचंदचं पोरगं पाया पडून रडू लागलं, मला माफ करा, मला माफ करा. तर नेमकं काय विषय आहे आणि ती महिला खरंच गर्भवती होती का? पूर्ण कहाणी सांगतो मी तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होती 2021 पासून. प्रेमचंद साधारणतः त्याचं वय त्यावेळेला 65 वर्ष होतं. त्याच्या घरी एक किराणा दुकान होतं. त्याचं पोरगं त्यावेळेला 24 वर्षांचं होतं. ते पोरगं कंपनीमध्ये काम करायचं. प्रेमचंद दुकानावरती एका नोकरासोबत काम करायचा. त्यातून येणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह चालायचा. प्रेमचंदपाशी संपत्ती भरपूर होती. एक टोलेजंग घर बांधलं होतं गावामध्ये. संपत्ती तर भरपूर असल्यामुळे त्याला कसलीच अडचण आली नाही. हळूहळू त्याच्या पोराचं वय होत होतं, त्यामुळे त्याच्यासाठी लांबनं स्थळ येऊ लागली. त्याचं एकच म्हणणं होतं की मी नातेवाईकांमध्ये माझ्या पोराचं लग्न करणार नाही, कारण नातेवाईकांचं खूप अवघड आहे. कारण जोपर्यंत पैसा नाही तोपर्यंत कोणी फिरकत नाही आणि ज्या वेळेला पण आपल्यापाशी पैसा येईल त्यावेळेला सगळे चिटकायला लागतात. आता हे सगळं प्रेमचंदला माहिती होतं. त्यावेळेला म्हणला की मी बाहेर कोणासोबत तरी लग्न लावून देईल, नवीन तेवढेच नातेवाईक भेटतील, असा विचार करून तो शांत बसला. काही दिवस गेल्यानंतर रामपाल नावाचा एक व्यक्ती त्याच्या दुकानावरती आला. त्या ठिकाणी त्याच्यासोबत बोलणं चालू झालं. असं ओळख काढत 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 त्याच्या दूरचा पाहुणा निघाला आणि त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये बोलणं झालं की तो म्हणला माझं एक पोरगा आहे, कंपनीत काम करते, 25 वर्ष वय आहे, त्याच्यासाठी पोरगी असेल तर बघा. तो रामपाल म्हणला की पोरगी असेल, माझीच पोरगी आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे, नुकतीच 12वी झालेली आहे, संस्कारी पोरगी आहे, तिच्यासोबतच लावून देऊ ना? मोबाईलमधला फोटो काढून प्रेमचंदाला दाखवण्यात आला. तो पहिल्यांदाच बघून म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, माझ्या पोराला विचारून घेतो. काही वेळ गेल्यानंतर पोरगं घरी येतं. त्याला तो फोटो दाखवण्यात येतो. पोरगंही होकार देतं. त्यावेळेला प्रेमचंद त्या व्यक्तीला फोन करतो आणि म्हणतो की काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या पोरीला घेऊन आमच्या घरी या, एक दिवशी आपण बसून सगळं जे काय आहे ते ठरवू. 2 कुटुंबामध्ये बोलणी चालू झाली. 10 ते 15 दिवसानंतर दोघांचा साखरपुडा लावून देण्यात आला. त्या ठिकाणी दोघांमध्ये मोबाईल नंबर एक्सचेंज झाले. सविता नावाची ती पोरगी आणि अनिल नावाचा प्रेमचंदचा पोरगा. सविता आणि अनिल दोघं कॉलवरती बोलू लागले. दोघांमध्ये चर्चा होत होत्या की कसं आपण पुढे चालून भविष्यात सुधरू, आपण पुढे हे करू ते करू. दोघांमध्ये प्रेमाच्या गप्पा व्हायच्या. आता हे सगळं बघून प्रेमचंदला वाटलं की भरपूर दिवस तर नाही थांबू शकत, पोराचं लग्न लावून देऊ डायरेक्ट. तो त्याच्या विवायासोबत बोलतो. तो
तो रामलाल पण म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही. दोघांचं लग्नाची तारीख काढण्यात येते. काही दिवसानंतर दोघांचं लग्न लावून देण्यात येतं. सविताला सून बनवून घरामध्ये आणण्यात येतं. सविता अतिशय सुंदर होती. असं वाटत होतं की सुसंस्कारी होती. पुढे चालून हळूहळू तिचा जो स्वभाव होता तो उघडा पडणार होता. काही दिवस गेल्यानंतर ही जी सविता होती सारखीच धुसूपुसू करायला लागली. तिच्या सासऱ्याला कायम रागाने बघायची. त्याच्यासोबत नीट बोलत नव्हती. हा प्रेमचंद कितीही तिला चांगल्या पद्धतीने बोलला तरी ती त्याला म्हणायची की म्हाताऱ्या खा, म्हाताऱ्या हे कर ते कर. आता हे सगळं ऐकून तो अनिल तिला म्हणला की तू हे सगळं चुकीचं करते. तुझा सासरा आहे, तो माझा बाप आहे, त्याच्या नावावरती हे घर आहे, प्रॉपर्टी आहे त्याच्यापाशी करोडो रुपयाची, आणि तू हे सगळं करते. सगळ्यातून हात काढून घ्यावं लागेल आपल्याला. तू असं नको करू. पण ही काय ऐकण्यासाठी तयार नव्हती. हिचं काय म्हणणं होतं की आपल्या दोघांमध्ये हे नको आहे म्हातारं, कारण दोघांना चांगल्या प्रकारे रोमॅन्स करता येत नाही. तिचा पती म्हणला की कसला रोमॅन्स करणार आहे, तुला संतुष्ट करतो ना मी, बाद झालं की. आता हे सगळं काय खरं नव्हतं, कारण हिला वाटत होतं की हिचा सासरा जो आहे तिच्यावरती बोज आहे. याच्यासाठी मला जेवण करायला लागतंय, याची कापडं धुवावं लागते ती. आता हे सगळं ज्या वेळेला तिच्या पतीला समजलं त्यावेळेला म्हणला की बस एवढंच, एवढ्यासाठी तू माझ्यासमोर एवढा नकार करते काय? ठीक आहे, उद्यापासूनच आपण एक नोकरानी ठेवू. त्या अनिलने एक नोकरानी ठेवली. आता ती नोकरानी जी होती साधारणतः 27 ते 28 वर्षांची होती. दिसायला अतिशय सुंदर मादक शरीराची होती. तर लग्न झालेलं होतं. शेजारीच राहत होती. दूर नव्हती. एक 100-200 मीटर अंतरावरती होती. रोज यायची, झाडून भांडी करायची, निघून जायची. असं करत करत भरपूर दिवस गेले. हा अनिल ऑफिसमधून घरी यायचा. घरी आल्यानंतर त्याची पत्नी त्याच्यासोबत वेळ घालवायची. दिवसभर तिला काही काम नव्हतं. कधी आईशी बोल, कधी मैत्रिणीशी बोल, असं तिचं काम चालू असायचं. आता सासऱ्यासोबत तिचं बोलणं खूप कमी झालं होतं. नोकरांनी जेवण करून द्यायची, झाडू पोछा करायची, धुणी भांडी करायची. आता ती सासऱ्याला फक्त काय म्हणायची की जेवण करा, कापडं ती ठेवली तिथं, एवढंच बोलणं. आता हे सगळं पण तिला सहन होत नव्हतं. तर काही दिवसानंतर या अनिलला एक आनंदाची बातमी भेटली. ही जी पत्नी आहे त्याची सुनीता गर्भवती झाली होती. त्यावेळेला त्याला भारी वाटलं. तिच्या सासऱ्याने त्याची काळजी घ्यायला चालू केली. कधी हे आण, कधी ते आण, असं करत करत भरपूर दिवस गेले. ती प्रेग्नंट त्यावेळेला ती सुनीता डिलिव्हरीसाठी तिच्या माहेरी गेली. डिलिव्हरीला ज्या वेळेला माहेरी गेली त्यावेळेला तिच्या पतीला तिची कमतरता जाणवू लागली. आता त्याच्या शरीराचा जो मदनवायू होता तो बडकू लागला होता. तो विचार करायचा की मी काय करू, कोणासोबत करू. त्यावेळेलाच त्याचं लक्ष गेलं तिच्या घरातल्या नोकराणीवरती. नोकराणी दिसायला अतिशय सुंदर होती. हळूहळू तो तिच्यावरती लक्ष ठेवू लागला. लक्ष ठेवून त्यावेळेला त्या मोलकरणीला समजलं की तिच्या घराचा मालक जो आहे तिच्यावरती लक्ष ठेवून आहे. आता या ठिकाणी तिनेही याला चान्स दिला. दोघांमध्ये पकडाई चालू झाली. दोघं कधी पण वेळ भेटेल तेव्हा सगळं हे संबंध करायचे. आता या सगळ्याची कुणकुण या अनिलच्या बापाला चंदूलालला लागली. त्यामुळे त्याने त्या नोकराणीला कामावरून काढून टाकले. बापाच्या पुढे काय बोलू शकत नव्हता. ही बातमी ज्या वेळेला तिच्या सुनेला समजली त्यावेळेला ती म्हणली की म्हाताऱ्याने नोकरांनी तर काढून टाकली. तिला माहीत नव्हती का काढली. ती त्याला दोष देऊ लागली. म्हणली की मलाच काम करायचं आहे सगळं. हळूहळू दिवसामागे दिवस गेले. तिला एक मुलगा झाला. त्याचं नाव वगैरे ठेवल्यानंतर त्याला घरी घेऊन आली. घरी आल्यानंतर आता पोराला तो सासरा सांभाळायचा प्रेमचंद. ही जी होती सुनीता ती काय करायची, आपलं घरकाम करायची. आता तिला जास्तच काम करावं लागायचं. एक पोरगा, त्याचं काम, घरचं काम. त्यामुळे ती म्हणते तिच्या सासऱ्याला एक नोकरानी ठेवायची असेल तर ठेवा, नसेल तर मी चालले माहेरी. ती त्यावेळेला हा प्रेमचंद विचार करतो की ठीक आहे नोकरानी तर ठेवू. पण 40-45 वर्ष वय असलेली ही नोकरानी त्या नोकरानीला बोलवून घेतो. त्या ठिकाणी तिला काम करायला लावतो. आता काहीच अडचण नव्हती असं त्याला वाटत होतं. पण हीच नोकरानी पुढे चालून याच्यासोबत असा काही कांड करणार होती की त्याला याचा अनुभव नव्हता. जशी ही नोकरानी घरात आली तशी त्याची सून आता निवांत झाली. तिच्या कधी मैत्रिणी यायची, कारण आता ती एका मुलाची आई झाली होती. त्यामुळे ती घरातून बाहेर जात नव्हती. कधी तिच्या मैत्रिणी आल्या, त्यांचे पोरं घरामध्ये कालवा करायची. रात्रीचे 10-10, 11-11 वाजेपर्यंत कालवा चालायचा. हा प्रेमचंद जो होता तो साधारणतः 7-8-9 वाजेपर्यंत झोपी जायचा. त्याला हलका जरी कालवा त्याच्या कानावरती जमा झाला तरी तो जागा व्हायचा. त्यावेळेला तो त्याच्या सुनेला म्हणला की हे काय चालू आहे, तू का करते असं. कधी कधी तो प्रेमचंद तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना खडसावायचा, त्यांच्या पोरांना खडसावायचा. हे सगळं बघून तिच्या मैत्रिणी तिचं कान भरू लागले आणि म्हणू लागले की हे सगळं चुकीचं आहे. मी तर बघ माझ्या सासऱ्याला ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेलाच बाजूला काढून टाकलं. माझ्या डोक्याचं टेन्शन गेलं. तू का सांभाळते या म्हाताऱ्याला. त्यावेळेला तिच्या डोक्यामध्ये एक भ्रम तयार झाला की याची काय गरज नाही, घरातून याला बाहेर काढून द्यावं. आणि शेवटचा खेळ ठोकला त्या मोलकरणीनं. ती म्हणाली की माझ्यावरती हा वाईट नजर टाक. आता या वेळेला तर ही जी सुनीता होती
ती एकदम भडकली आणि म्हणाली की हा मोलकरणीवर नजर टाकतोय, नंतर माझ्यावर नजर टाकेल. त्यावेळेला त्या अनिलला सांगण्यात आलं. अनिल म्हणला की नाही, असा नाही माझा बाप. पण ती काय ऐकण्यासाठी तयार नव्हती. आता अनिल म्हणला मग काय करायचं, कुठं हकलून द्यायचं, एकटा काय करेल, कसं राहील. त्यावेळेला अनिलने त्याच्या बापाला म्हणला की तुम्ही लग्न करा दुसरं आणि तुमच्या पत्नीसोबत बाहेर जाऊन राहा. त्याचा बाप म्हणला की माझी गावामध्ये इज्जत आहे, काय बोलतोय तू, मी 17व्या वर्षी लगीन करावं, काय बोलू नको असं, हे काय शक्य नाही. आता हे सगळं ऐकून ती जी सुनीता होती त्याच्यावरती भडकली आणि म्हणाली की तू माझ्यावरती बोज आहे. आता या ठिकाणी दोघांमध्ये वादावादी झाली, दोघांचं बोलणं चालणं बंद झालं. हा प्रेमचंद जेवण हाताने घ्यायचा, खायचा, ती काम करत असताना तिची पोरं सांभाळायचा, एवढंच राहिलं होतं त्याचं. 10 जुलै 2025ची ती तारीख होती. या दिवशी हा प्रेमचंद घरातून बाहेर पडला. त्यावेळेला व्यायाम करायचा म्हणून बाहेर पडला होता. काही अंतरावरती गेल्यानंतर कचराकुंडी दिसली त्या ठिकाणी. त्या ठिकाणी एक 65 वर्षांची महिला त्या कचराकुंडीतून जेवण काढून खात होती. आता हे सगळं त्याला सहन झालं नाही. त्याने त्या महिलेपाशी जाऊन विचारले की ताई, तुम्ही तर चांगल्या घरच्या वाटताय, तुम्ही हे सगळं का करताय. त्यावेळेला तिने सांगितलं की काय सांगायचं, चांगल्या घरची अतिशय श्रीमंत कुटुंबातील महिला आहे मी. जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेला माझं कुटुंब गावातील सगळ्यात श्रीमंत होतं. आम्ही चांगल्या पद्धतीने राहत होतो. काही दिवस माझ्या सासूने माझा छळ केला. त्यावेळेला वाटले की सगळं सोडून द्यावं, पण पुढे चालून तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून माझ्या पतीने मला चांगलं वागवलं. पती म्हणला की जे काय आहे ते तुझंच आहे, चांगल्या पद्धतीने कर. मी माझं घर सजवलं. पतीने मी मिळून एक घर बांधलं, करोडोची प्रॉपर्टी बनवली. पुढे चालून 3 मुलं झाली. मुलं ही शिक्षण घेऊन बाहेरच्या देशात गेले राहण्यासाठी. सगळं काही सुरळीत चाललं होतं. माझा पतीचं निधन झालं. तेव्हापासून माझ्यावरती ही काळा आली. पोरं तिथं राहायला गेली. त्यांनीही काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून त्या ठिकाणी पैसे डुबवून टाकले. एका पोराने तर त्या ठिकाणी अमेरिकेतल्या महिलेसोबत लग्न केलं. त्याला तिथलं नागरिकत्व पाहिजे होतं. ते आता इकडे येत पण नाही. त्यांच्या मुलासोबत, माझ्या नातवंडासोबत फक्त व्हिडिओ कॉलवरती बोलणं व्हायचं. ते पण इंग्रजी बोलायचे, मला काय समजत नव्हतं. पोरांसोबत कधी कधी बोलणं व्हायचं. सुनांनी पाक माझ्यापासून त्यांना लांब केलं. असं आयुष्य चालू होतं. पण अचानकच तीनही पोरं गावाकडे आली आणि म्हणाली की आई, आम्ही तुला तिकडं घेऊन जाऊ शकत नाही, तू काय तिथं राहू शकणार नाही, तू इथं राहा, तुझ्यासाठी एक आम्ही सेपरेट घर घेऊन देतो, हे आम्हाला घर आणि रान विकू दे, आमच्यावरचं कर्ज जे आहे ते फिटल. त्यावेळेला ती म्हणाली की नाही विकायचं, माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण आहे. पण पोरांनी काय ऐकलं नाही. जबरदस्तीने सह्या घेतल्या, घर विकलं आणि मला एका अंधेरी खोलीत आणून सोडलं. त्या ठिकाणी आल्यावर समजलं की ही पण भाड्याची खोली आहे. 3 महिन्यासाठी भाड्याने घेतलेली होती. ज्या वेळेला मला हे समजलं त्यावेळेला मी त्यांना खूप कॉल केले, पण कुणी कॉल उचलला नाही. काही दिवसानंतर त्या रूममधून मला हाकलून दिले आणि माझ्यावरती ही परिस्थिती आली. तिची परिस्थिती बघून हा प्रेमचंद तिला म्हणला की ताई, चल तू माझ्यासोबत, माझी सून आहे, चांगला स्वयंपाक करून तुला खाऊ घालेल, तुला भूक लागली असेल ना. ती म्हणली भाकरी भेटतील का. ती म्हणला की हो भेटतील, 2-3 भाकरी भेटतील, काय हरकत नाही, जेवढं खायचं तेवढं खा. त्या महिलेला घेऊन हा प्रेमचंद घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर त्याची सून दरवाजा उघडते आणि बघते की तिच्या सासऱ्यासोबत एक कुठली तरी महिला आहे. अतिशय दुर्गंधी येते तिच्यातून. त्यावेळेला ती म्हणली जरा बाहेरच थांब. तिच्यासाठी 2 भाकरी आणते. ती म्हणते भाकरी घेऊन जा. पण तो म्हणतो की जा. त्यावेळेला तिचा सासरा प्रेमचंद म्हणतो की जायसाठी आली नाही तर आपल्यासोबतच राहील. तुझ्या कपाटातल्या तुझ्या 2 साड्या आणून हिला दे. हिला बाथरूम दाखव, अंघोळ करेल, तोपर्यंत स्वयंपाक कर, ताजा भाकरी दे हिला. नोकरानी गेलेली होती घराकडे. त्यावेळेला ही आता तिच्यासाठी स्वयंपाक करते. तिला जेवण वगैरे खाऊ घालते. त्या ठिकाणी साडी वगैरे नेसते चांगली. त्यावेळेला हा प्रेमचंद म्हणतो की तुझ्यासोबत राहील, तुला काय काम करून घ्यायचं असेल तर करून घे हिच्याकडून, उद्यापासून ती नोकरानी बोलवायची गरज नाही. ज्या वेळेला त्याची सून ही असं ऐकते त्यावेळेला ती मनातल्या मनात राग करते. पण तिचा पती म्हणला होता की याला काय बोलू नको, याच्याकडे सगळी प्रॉपर्टी आहे. त्यामुळे ती शांत बसली. 10-11 वाजता तिचा पती कामावरून आला. त्यावेळेला त्याला हे सगळं समजलं, पण तो काय बोलू शकत नव्हता, शांत होता. आता दिवसामागे दिवस जात होते. आता हे सगळं तिला सहन होत नव्हतं. ती विचार करू लागली की या दोघांना कसं घराच्या बाहेर काढायचं, कसं करायचं, काय करायचं. तिच्या पतीला हिचा त्रास होत होता. एकतर पहिला तिचा बाप वयस्कर होता, रोज रात्री खोकायचा, यांची झोप मोड करायचा. आता ही महिला आली अजून, ही पण तशीच करायची. आता या दोघांनी प्लॅन बनवला. ती म्हणाली की शेजापाजारी आपल्याला नावं ठेवता येतं असं म्हणू आणि या महिलेला बाहेर काढू. या दोघांनी तसंच केलं. एक दिवशी हा प्रेमचंद घरातून बाहेर गेलेला होता. घरी आला वेळेला घरातून एक मोठा आवाज येऊ लागला होता भांडण्याचा. त्याला वाटलं की सून आणि पोरामध्ये काहीतरी झालं काय की. पण घरामध्ये गेल्यावर बघितलं त्या महिलेसोबत तिची सून आणि तिचा पोरगा ओरडत होते. विचारले का ओरडताय रे.
त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आसपासची लोक हे सगळं म्हणत आहेत की तुझ्या बापाने एक वयस्कर महिला आणली, तिला गर्भवती केली, तिच्यासोबत अफेअर चालू आहे. आम्ही तुम्हाला म्हणलं होतं लग्न करा, सेपरेट राहा, त्यावेळेला तुम्ही नका म्हणला. माझी इज्जत जाते, आता इज्जत जात नाही का? हे सगळं ऐकल्यानंतर तो म्हणला की मी काय करू मग, मीच काय घरातून बाहेर जाणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर. त्यावेळेला त्याची सून म्हणाली की तुम्ही काय आम्हाला घरातून बाहेर काढणार आहेत, आमचा हक्क आहे याच्यावरती, एकुलता एक पोरगा आहे. पटकन घरातून हाकलायत, पटकन घरातून हालायचं. बॅग काढली आणि त्या प्रेमचंदची कापडं वगैरे भरली, त्या महिलेच्या 2 साड्या टाकल्या, दोघांना घरातून बाहेर हकलून दिलं. भरपूर रात्र झालेली होती, ते दोघं बाहेरच बसून राहिले. सकाळ उठल्यानंतर आसपास कालवा ऐकू येऊ लागला. आता या प्रेमचंद्रचा पोरगा अनिल घरातून बाहेर गेला. बघतो तर काय, त्याच्या बापाच्या आसपास शेजापाजारी लोक आहेत, शेजारचे लोक उभा आहेत आणि त्या अनिलला म्हणत आहेत की अनिल बाहेर ये, बाहेर ये, तू का हे सगळं केलं? आम्ही या प्रेमचंदला भरपूर वर्ष झालं ओळखतोय, हा अतिशय साधारण व्यक्ती आहे आणि तू त्याच्यावरती आरोप लावून त्याला घरातून हाकलून देतोय. आम्ही तर कधी असं म्हणलो नाही, तुला कोण म्हणलं त्याचं नाव सांग. त्यावेळेला अनिल म्हणला की तुम्ही बोलू नका माझ्यामध्ये, माझं घर आहे, माझा बाप आहे. त्यावेळेला तिथं वयस्कर व्यक्ती उभा होते, जे की प्रेमचंदाचे मित्र होते. ते म्हणले तुला काय माहिती आहे रे याच्याबद्दल, तू अनाथ होता, तुला अनाथ आश्रमातून तुला यांनी अडॉप्ट केले, यांना कोणीही संतान नव्हतं, म्हणून तुला त्यांनी जवळ केलं आणि तू असं करतोय. ज्या वेळेला त्या अनिलला समजलं, त्याच्या पत्नीलाही सगळं समजलं, त्यावेळेला क्षणात त्यांचा राग सगळा गळून पडला आणि ते दोघं त्या रामचंद्राच्या पाया पडून रडू लागले. रामचंद्र म्हणला मी तर येईल घरामध्ये, पण माझ्यासोबत ही महिला पण येईल. आता या महिलेला पण त्यांनी घरात बोलवलं. आता हे 5 जण चांगल्या आनंदाने घरी राहत आहेत. काही अफवा पसरल्या होती की महिला गर्भवती आहे, वयस्कर महिला, भिकारी महिला घरात आणली, गर्भवती केली. ह्या सगळ्या अफवा खोट्या होत्या. आता कसं आहे माहिती आहे मित्रांनो, जोपर्यंत सत्य माहीत नसतं तोपर्यंत प्रत्येकजण काही पण बोलतो. सत्य माहीत झाल्यानंतर सगळं काही उघडकीस होतं. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.